शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 साली साताऱ्याच्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला. त्या शाळेचे नाव होते श्री छत्रपती प्रतापसिंग हायस्कूल, सातारा. 7 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी म्हणून पहिल्यांदा शाळेत गेले. म्हणून महाराष्ट्र शासनाने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करायचे घोषित केले. बाबासाहेबांना विद्यार्थी दशेत अनेक संकटातून जावे लागले. असेच ते महामानव नाही बनले. अस्पृश्यतेचे चटके तर त्यांना लहानपणापासून बसले, पण गरिबी सुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या आड आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या हायस्कूलमध्ये होते. त्यांच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची होती. म्हणून आपल्या वयस्कर भावाचे पायापर्यंत येणारे शर्ट ते घालत. साधी पायात चप्पल पण नसायची. अंगात माजरपाटाचे शर्ट व वडिलांचे फाटके कोट त्यांना घालावे लागले. या शिक्षणाच्या काळात बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. मुंबईच्या डेव्हलपमेंटच्या चाळीत 10x10च्या खोलीत कुटुंबातील 10 माणसे, 1 बकरी व घरगुती सामान यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलाच्या दिव्यावर त्यांनी अभ्यास करून यश मिळविले. माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकत नाही असे म्हणणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य शिक्षणाची प्रेरणा निश्चितच देते. 18-18, 21-21 तास अभ्यास करून आपल्या देशासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. कारण देशाचे भवितव्य धोक्यात होते. जातीयतेची कीड प्रत्येक भारतीयाला माणुसकीपासून दूर नेत होती. बाबासाहेबांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेमुळे फक्त अस्पृश्य समाजालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बंदिस्त पिंजऱ्यातून मुक्त केले. म्हणूनच कविश्रेष्ठ सुरेश भट म्हणतात, कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिले हे पंख पिंजरे गेले कुठे.